नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण कर्नाटकची रेसिपी तयार करूया. आजच्या रेसिपीचं नाव आहे टोमॅटो तोक्कू. हा टोमॅटो तोक्कू भातासोबत सर्व करा. कर्नाटकामध्ये प्रामुख्याने भात जेवला जातो. भातासोबत जेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या, वरण, कोशिंबिरी, तंबडी, वेगवेगळे तोक्कू, गोज्जू तयार केले जातात. तर आज मी टोमॅटो तोक्कूची रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. हा चटपटीत तोक्कू भातासोबत जेवायला खूपच छान लागतो. चला तर आता आपण सुरुवात करूया. 5 टोमॅटो स्वच्छ धुवून ते याप्रमाणे अर्धे अर्धे चिरून घ्या. गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आहे. यामध्ये 2 चमचे तेल घातले आहे. आता यामध्ये हे चिरलेले टोमॅटो घालते. एका लिंबाएवढी चिंच घेतली आहे. ही चिंचसुद्धा यामध्ये घातली आहे. यामध्ये 2 चमचे मीठ घातले आहे. 2 चमचे धने घालते. 2 मोठे चमचे बडीशेप, 2 मोठे चमचे जिरे घातले आहे. अर्धी वाटी पाणी घालून यावर झाकण ठेवूया. आता हे टोमॅटो शिजले आहेत. मी एका भांड्यात काढून घेतले आहेत. हे थंड होण्यासाठी ठेवूया. चवीप्रमाणे थोडासा गूळ घेतला आहे. 4 ते 5 चमचे तिखट घेतले आहे. 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता आपण हे सगळे साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालूया. अर्धी वाटी पाणी घालून याचे वाटण तयार करूया. आता मी मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतले आहे. हे एका भांड्यात काढून घेते. आपण मगाशी ज्या कढईमध्ये टोमॅटो शिजवले होते, याच कढईत मी आता फोडणी तयार करते. फोडणीसाठी थोडेसे तेल घातले आहे. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालते. मोहरी आता चांगली तडतडली आहे. यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पाने घालते. आता यामध्ये 1 सुकी मिरची घालते. आता ही फोडणी तयार आहे. सगळ्यात शेवटी आपण 1 लहान चमचा हळद घालूया. हळद सगळ्यात शेवटी घालायची आहे. यामुळे हळद करपत नाही. आता हे चटणीचे वाटण यामध्ये घातले आहे. मिक्सरच्या भांड्याला ही थोडीशी चटणी लागली होती. ती थोडेसे पाणी घालून काढली आहे. तीसुद्धा या कढईमध्ये घालूया. आता 5 मिनिटे ही चटणी आपण गरम करूया. यामुळे या चटणीमध्ये जे पाणी आहे ते आटेल. यामुळे दाटसर तोक्कू तयार होईल. मी मगाशी टोमॅटो शिजवताना थोडेसे मीठ घातले होते. आता पुन्हा 1 ते 1.5 चमचा मीठ घालते. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. हे बघा, याप्रमाणे मध्ये मध्ये आपण असे ढवळायचे आहे. यामुळे कढईला चिकटत नाही. हा टोमॅटो तोक्कू भातासोबत घ्यायला खूपच छान लागतो. हा तोक्कू चवीला आंबट गोड तिखट मिखट असा आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.